निवृत्तनाथ महाराजांचा पालखी सोहळा आपल्या अंतिम टप्प्यात आता येऊन पोहोचलाय। आज कणकम मुक्कामी महाराजांचा पालखी सोहळा विसावतो आहे। आज पालखी सोहळ्यातील दुसरे आणि शेवटचे गोल रिंगण श्री क्षेत्र करकम येथे पार पडत आहे। अतिशय वैभवी थाटात दादांचा सोहळा आजपर्यंतचा प्रवास करत आलाय आणि आजचं रिंगणही त्याचंच एक प्रतीक आहे। अतिशय सुंदर नियोजन संस्थांच्या वतीने येथे झालेले आहे। रिंगण आखणीचं जे काही काम होतं ते पूर्ण झालेलं आहे। पोलीस, स्वयंसेवक आणि सगळे संस्थांचे विश्वस्त कर्मचारी येथे हजर आहेत। अतिशय उत्कृष्ट न भूतो न भविष्यती असा रिंगण सोहळा थोड्याच वेळात इथे सुरू होत आहे। दादांचा पालखी सोहळा ज्या क्रमाक्रमाने मार्गाने वाटचाल करतोय त्यातील आजचा जो उत्सव आहे तो आनंदाचा उत्सव आहे। आनंदाचा उत्सव असा की थकलेले भागलेले वारकरी आज आपला आनंद, खेळ, उड्या इथे खेळून आपला आनंद व्यक्त करणार आहेत। सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे मना। खरं तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होऊन आज 25वा दिवस आहे। रात्रीचा जो मुक्काम होता तो दगडी अकोल्यामध्ये होता। दगडी अकोल्यातून प्रस्थान होऊन आजचा जो मुक्काम करकंबमध्ये आहे। करकंबमध्ये जात असताना मध्ये करकंबाच्या सरहद्दीवर पूर्वंपार पद्धतीप्रमाणे रिंगण सोहळा होत असतो, तोही आता रिंगण सोहळा होत आहे। हा रिंगण सोहळा होत असताना येथील गावकरी मंडळीने चांगल्या पद्धतीचं नियोजन तर केलेलं आहेच आहे, पण त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी नियोजन व्यवस्थित करून सर्व आमची जी वारकरी आहे, सर्व वारकरी ते दिंडे प्रमुख असतील, पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी असतील, त्या सर्वांनी अतिशय पद्धतीने मदत करून, चांगल्या प्रकारची मदत करून हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने आणि अतिशय निर्विघ्न पद्धतीने कसा पार पडेल अशी पूर्ण दक्षता घेतलेली आहे। आणि त्याचप्रमाणे हा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्याकरता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील डिपार्टमेंट आम्हाला याचं सहकार्य चांगल्या पद्धतीने करत आहे। यामध्ये शासन आणि प्रशासन दोघांचाही सहभाग खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळे आमच्या या निवृत्तीनाथ पालखीबरोबर आज 1 लाखाच्या पुढे संख्या झालेली आहे। 1 लाखाच्या पुढची संख्या कव्हर करणं हे फार पराकाष्ठेचं काम आहे। असं असतानासुद्धा संपूर्ण वारकरी शिस्तीचं पालन करतायत, डिपार्टमेंट, शासन, प्रशासन सर्व सहकार्य करतायत, त्याचप्रमाणे गावकरी मंडळी सहकार्य करतायत, म्हणून हा पालखा व्यवस्थितपणे चालतो आहे। असंच सहकार्य असंच नेहमी आम्हाला राहो अशी मी निवृत्तीनाथ दादांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि पालखी सोहळा प्रमुख म्हणून या सर्व गावच्या लोकांना, सर्व या डिपार्टमेंटच्या सर्व लोकांनी जे आम्हाला मदत केली, सहकार्य केले, त्यांचा आभार मानतो, त्यांचं ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि थांबतो। राम ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा पुंडली गवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय। यदक्षरम मणाख्यम आनंदमयमय श्रीमन निवृत्तीनाथ हे ती ख्यातम दैवतमाश्रय श्री निवृत्तीनाथ महाराजांचं पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि आज या ठिकाणी
करकम येथे मुक्काम आहे आणि आज चांभारविहिरीच्या पुढे या ठिकाणी रिंगणासाठी आज सर्व भाविक वारकरी, सर्व दिंड्या, सर्व मानकरी मंडळी, संस्थांचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ सर्व या ठिकाणी आज रिंगणाचा आनंद घेणार आहेत. आणि हे रिंगण वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं श्रद्धेचा भाग आहे, एक आनंद आहे. निवृत्तीनाथांच्या संगतीमध्ये वैष्णव नाचत गात वाजत आणि सर्वांना या ठिकाणी सेवा करण्याचा लाभ या रिंगणामध्ये मिळतो. झेंडेकरी, तुळसवाले, टाळकरी, पखवाज, विणेकरी, सर्व महाराज मंडळी आणि त्याचबरोबर या ठिकाणी रिंगणाचा आनंद हा संप्रदायामध्ये अतिशय घेतला जातो. जन्ममरणाच्या मुक्तीतून मुक्त होणारं हे रिंगण आहे, हे जीवनाचं रिंगण आहे. आणि या ठिकाणी या सेवेत अतिशय आनंद आणि मंत्रमुग्ध होण्यासाठी या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक हा सोहळा पाहण्यासाठी येतात. डोळे भरीन पाहिनं तुझे सुख, अशा प्रकारचा आनंद सोहळा डोळ्यांनी याची देही याची डोळा आणि संतांच्या पुण्य पवित्र भूमीमध्ये पवित्र होण्यासाठी या ठिकाणी संतांच्या घोड्यानी माती पवित्र कपाळाला लावली जाते आणि हा आनंद लुटला जातो. पांडुरंगाई चरणी हीच प्रार्थना आहे की असं सुख शांती आणि सर्वांना समाधान प्राप्त हो, ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. ते निवृत्तीची पायी तेथे बुडी दे माझे म्हणा, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीची मार्जन केले असे. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा गेल्या 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान होऊन आज करकम येथे मुक्कामी पोहोचत आहे. आज येथे सद्गुरू निवृत्तीनाथांचं गोल दुसरं रिंगण, पहिलं रिंगण दातली येथे होते सिन्नर तालुक्यात आणि दुसरं रिंगण हे करकम येथे होत असते. या गोल रिंगणाकरता करकम येथील भाविक सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात, ते सर्व व्यवस्था करतात आणि या रिंगण सोहळ्याचा आनंद सर्व वारकरी उपभोगतात. हा आनंद या वारकऱ्यांना कायम मिळावा ही सद्गुरू निवृत्तीनाथांची चरणी प्रार्थना करतो. आणि या रिंगण झाल्यानंतर हरिपाठ होतो आणि हरिपाठ झाल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथ करकम येथे विसाव्याला थांबतात. हा आनंद उपभोगत असताना सर्व वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात त्या रिंगण सोहळ्याची. कधी रिंगण सोहळ्याला आपण पोहोचावं अशी सर्व वारकऱ्यांना त्याची वाट बघत असतात. आणि तो क्षण आता थोड्या वेळात सद्गुरू निवृत्तीनाथ पालखी इथं येत आहे. भजन आपलं चालू ठेवायचं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. बसलेले लोक टाळी वाजवा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. चला झेंडेगिरी. ज्ञानोबा तुकाराम. कुणी थांबू नका, सगळ्यांनी लाईनीत चला. झेंडेगिरी पुढे चला. चला ज्ञानोबा तुकाराम. चला झेंडेगिरी. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. चला पुढे सरका, थोडंसं पुढे सरका. चला पुढे. चला टाळकरी मागं अंतर पडलंय तुळशीवालीच्या. त्र्यंबक टाळकरी जरा मागं अंतर पडलंय. झेंडेगिरी थोडंसं थांबा. झेंडेगिरी इथं मध्ये कोणी इथं थांबू नका बरं का. इथं मधली गर्दी कमी करा. झेंडेगिरी थांबू नका. झेंडेगिरी 2 मिनिटं. कोणी फोटो सेशन करायचं नाही, हा पहिला नियम आहे. कोणी सुद्धा फोटो व्हिडिओ इथं पालखी जवळ करायचे नाही, मध्ये येऊन काही करायचं नाही. जो नियम आहे त्या नियमातच रिंगण होणार. चला चला टाळकरी. ज्ञानोबा. चला पंडू. चला ज्ञानोबा तुकाराम.
तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम पाणी वाजवा बसलेले लोक ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम झेंडेकरांना साईड ज्ञानोबा तुकाराम चला चला सरकार थोडस ज्ञानोबा तुकाराम भजन करा सर्वांनी टाळी वाजवायची आणि भजन ज्ञानोबा तुकाराम चला चला पुढे थांबू नका चला पुढे तुकाराम पटपट चला ज्ञानोबा तुकाराम 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 इथला चपला उचला तिकडे घ्या ज्ञानोबा तुकाराम बिंद्यांनी आपापल्या नंबरनी चला ज्ञानोबा तुकाराम हॅलो हॅलो ऐका बिंद्यांनी लागून अजिबात करायचं नाही आपल्या 50 बिंदे आहेत बिंदे आपल्याला असलं पाहिजे सर्वांनी लागून लागून चला अजिबात चला पुढे चला पुढे पालखी पालखी चला पुढे ज्ञानोबा तुकाराम चला पुढे ज्ञानोबा इकडची जागा मोकळी करून द्यायची ज्ञानोबा तुकाराम जे आतमध्ये भजन करतात ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम चला पुढे
चला चला पुढे झेंडेकरी थांबू नका. ज्ञानोबा तुकाराम त्र्यंबक झेंडेकरी चला चिटकून. ज्ञानोबा तुकाराम 16 नंबर दिंडी का थांबली? चला पुढे चला. तुकाराम चला चला त्र्यंबक झेंडेकरी चला लवकर. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. इथं जास्त गर्दी करू नका बरं का. ज्ञानोबा हे चला 16 नंबर 15 नंबर चला पुढे. ज्ञानोबा 15 नंबर दिंडी पुढे चालत राहा. ज्ञानोबा 15 नंबर दिंडी 14 नंबर दिंडी. ज्ञानोबा तुकाराम चला अजून 5-6 दिंड्या मध्ये यायच्या बाकी. पुढे चला पुढे. तुकाराम ज्ञानोबा तुम्ही लवकर पुढे गेला तर होईल. बोला सागर महाराज बोला. सागर बोल. ज्ञानोबा तुकाराम दिंड्या पुढे चला दिंड्या चला पुढे चला बाबा काय पाहू नका. चला चला पुढे चला. 28 नंबर पखवाज प्रत्येक दिंडीचे पखवाज समोर दिसले पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजन करायचं. ज्ञानोबा तुकाराम देव माणसाचे पालखी महत्वाची. गर्दी करू नका पालखी जवळ. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. घोडे आतमध्ये आणा घोडे. ज्ञानोबा तुकाराम पालखी फिरून घ्या. फक्त पालखी दोघं तिघच पुढे या. फक्त जास्त गर्दी नका. बोला निवृत्तीनाथ महाराज की. फिरून घ्या जागेवरती. ज्ञानोबा तुकाराम सुरेश भाऊ पालखी जवळ गर्दी करणार नाही. गोडवाले थांबा. पालखी जवळ तुकाराम. चला ज्यांचे काम झाले पालखी जवळ नक्कीच सगळे पूर्ण पालखी मोकळी असेल. इथे कोणी आहे बेलापूरकर महाराज सगळ्यांना खाली बसवला जागेवर. खाली कृपया आतमध्ये जे कोणी महाराज मंडळी आहेत त्यांनी आपापल्या दिंडी आपापले सोय चालू राहू द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
नंतर हो झाल्यानंतर कोणी ओरडायचं नाहीये, कोणी जे जे कार्य करायचं नाही. आपण फक्त ज्ञानोबा तुकाराम भजन करा. अजिबात ओरडू नका, काहीच करू नका.
माऊली